मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये वडिलांचं किती महत्त्व असतं ते ज्यांना शेवटापर्यंत वडील लाभले आहेत त्या लोकांना फारसं कळत नाही. ते संस्कारामध्ये आहेत, त्यांना वडिलांच्या अस्तित्वाची जाणीव असते, ते असणं किती गरजेचं आहे ही असतं. परंतु बहुतांशी आज जो काळ चालू आहे त्या काळामध्ये वडिलांबद्दल आईबद्दल फारशी आस्था असताना पाहायला मिळत नाही. हा एक छोटासा व्हिडिओ पहा. अगदी छोटंसं लेकरू आहे, त्यालाही जाणीव आहे वडील असणं आणि नसणं काय. आधी हा व्हिडिओ पहा. फिल्म देखता है, फिल्म देखता है, मोबाइल चलाता है, मोबाइल चलाने को मिलता है, मोबाइल चलाता है. पापा खतरनाक. शिक्षक या मुलाला विचारतायत की मोबाईल वापरतोस का, मोबाईल चालवतोस का. तर उत्तर द्यायला पाहिजे नाही चालवत. डायरेक्ट उत्तर दिलं पप्पा खतम हो गए, म्हणजे पप्पा वारलेत, म्हणजेच मला वडील नाही आहेत. याचा दुसरा अर्थ असा होतो की त्या मुलाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की मला जे जे हवं ते मिळत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की माझे वडील नाहीत. जर असते जे मला पाहिजे ते मला भेटलं असतं. हे वास्तव आहे. माझे वडील ज्यावेळेस मी जन्मलो त्यावेळी लोकांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करायचे आणि पगार होता एक वेळचं जेवण. म्हणजे अख्खा दिवस काम केल्याच्या नंतर त्या पुरुषाला एक वेळचं संध्याकाळचं जेवण भेटायचं. ते जेवण ताटामध्ये वाढून ते घरला आणायचे आणि त्यामध्ये त्यांची आई, वडील आणि पत्नी आणि स्वतः चौघं एकासाठी वाढलेल्या जेवणामध्ये जेवण करायचे. अशा परिस्थितीतून संघर्ष करत 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 1986 त्यांनी एक संस्था ओपन केली आणि एक 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी त्याची कमी झाली. पुढल्या काळामध्ये ते आजूबाजूच्या खेड्यामध्ये गावामध्ये एक नावाजलेले श्रीमंत व्यक्तिमत्व गणले गेले. त्यांनी काय संघर्ष केलाय आम्ही पाहिला नाही. जेव्हा मला कळायला लागलं त्यावेळेला मला श्रीमंती दिसली. जे आम्हाला लागतंय सगळं आम्हाला मिळत गेलं, त्यामुळे गरिबी आम्ही बघितली नाही. परंतु लोकांकडून आम्ही हे ऐकत गेलो की वडिलांनी काय संघर्ष केलेला आहे. माझी आई विहिरीच्या पायऱ्यावरती ज्यावेळेस विहिरी खणल्या जायच्या, पुरुष ज्या ठिकाणी थांबतो टोपले घेण्यासाठी त्या ठिकाणी माझी आई थांबायची. अतिशय संघर्ष लोकांनी केलाय. ज्या वाड्यामध्ये मी आज राहतो तो वाडा स्वतः बैलगाडीमध्ये दगड माझ्या आईनं वळलेली आहेत. वडिलांना समर्थपणे माझ्या आईनं साथ दिली. आणि जे घर आज आम्ही वाडा म्हणून राहतोय ते त्यांच्या संघर्षातून तयार झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे, कारण जे काही आज आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर कल्पना करून पहा, जो बाप दिवसभर काम केल्याच्या नंतर एक वेळ जर जेवण मिळत होतं त्या बापानं जर आपल्या आयुष्यामध्ये काही फार मोठं काही कर्तव्यबारी केली नसती किंवा एवढी सगळी कमाई केली नसती ज्याला आम्ही श्रीमंती म्हणतोय ती, तर मी सुद्धा आज कुठेही एखाद्या सोयाबीनच्या गुत्तेदारांच्या गुत्त्यामध्ये रोजगारी म्हणून काम केलं असतं. भलेही आम्ही वयात आल्याच्या नंतर संघर्ष केला असेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं असेल, पण त्या पाठीमागं वडिलांचं नाव होतं. हा कोणाचा मुलगा आहे? केशव महाराजांचा मुलगा आहे. हे नाव पाठीमागं होतं. त्यामुळं जे जे आम्हाला मिळत गेलं, इजी मिळत गेलं त्या नावामुळं. त्यामुळं ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला आम्हाला ठेवावीच लागेल की आपलं अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे. आज माझे वडील माझ्यामध्ये सोबत नाही आहेत, वारले. आई आहे. त्यांना त्यांच्यामुळे पहिला श्वास जो मी घेतला तो त्यांच्यामुळे घेतला. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे तुम्ही आम्ही विसरले नाही पाहिजे. आपलं पहिलं पाऊल त्यांच्या आधारानं आपण टाकलेलं आहे. त्यांच्या शेवटच्या पावलापर्यंत आपण आधार दिला पाहिजे. ही देवाणघेवाण आहे. जे तुम्हाला भेटलं
लहान वयामध्ये ते त्यांना वापस करा म्हातारपणामध्ये. आणि हे प्रामाणिक तुम्ही केलात तर पुढची पिढी ही तुझ्यासोबत तुझं नाही करेल. परंतु समाजामध्ये काही कुटुंब, काही म्हातारे अशी दिसतात की मुलं आहेत कामाला बाहेर गेलेत, आईवडिलांपाशी कुणीच नाहीये. हा एक व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षामध्ये बसेल की म्हातारा आणि म्हातारी दोघंच पडलेत, त्यांच्या सेवेसाठी कुणीच नाहीये. पहा. तोंडामध्ये हात घास घालायचा आहे, पण तो घालू शकत नाही, हात हलतोय. दुसरा आणखी एक व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात बसेल. चहा प्यायची इच्छा आहे, येऊ शकत नाही, हात हलतायत. चहा जो ग्लासमध्ये चहा तो पूर्ण काही करतोय. अशा स्थितीमध्ये जो चहाचा कप ओठापर्यंत जायला पाहिजे त्यासाठी त्यांचे हात नको आहेत, ते आपले हात पाहिजेत. आपल्या हाताने त्याला आपण चहा पाजवला पाहिजे, त्याला चहा पिता आला पाहिजे. म्हणजे ते दुर्दैवीच ना, तुम्हाला जन्म देऊन त्यांनी पाप केलं का, चुकीचं केलं का? आणि आपण कोण आहोत? माणसं नाहीत का? ज्या आईवडिलांनी आपल्याला इतके वर्ष सांभाळलं, आपण चांगलं म्हणून समजू शकू इतक्या लायकीला आपण आणलं, त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, त्यांना आपण ओळखू शकत नाही, त्यांच्या वेदना काय आहेत आपल्याला समजत नसते. आपण माणसं कशी? पण सर्वांनीच ह्या गोष्टीचं भान अगदी ठेवणं गरजेचं आहे. आई वडिलाशिवाय अस्तित्व नाही. आपल्या वर्तनामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी घालण्याची खबरदारी तुम्ही आम्ही सर्वांनीच घ्यायची. कुटुंब म्हणून, संसार म्हणून कुठेतरी छोटे मोठे संघर्ष होतात, कुठेतरी एखादी गोष्ट वाकडं बघायचा प्रसंग येऊ शकतो, त्या गौण गोष्टी आहेत. परंतु आईवडिलांची काळजी घेणं, त्यांच्या तब्येतीबद्दल सजग राहणं, शेवटपर्यंत त्याला काहीच कमी गोष्ट कमी पडणार नाही याची खबरदारी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ते का तर लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आईवडिलांनी केल्यात. हा सुद्धा व्हिडिओ पहा. पिता रोटी है, कपड़ा है, मकान है. पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता रोटी है, कपड़ा है, मकान है. पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता है तो घर में प्रतिपल राग है. पिता से माँ की चूड़ी, बिंदी और सुहाग है. पिता है तो बच्चों के सारे सपने हैं. पिता है तो बाजार के सब खिलौने अपने हैं. काय भेटेल नाही आपल्याला मात्र लहानपणी आपण हट्ट केला ती प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटली. मग म्हातारपणाला पण तेच असतं, फक्त एक लहान वयामध्ये सगळ्या गोष्टी लाडीक वाटतात, म्हातारपणामध्ये लाडीक वाटत नाही, पण वरतं शेम असतं. जसजसं माणसाचं वय पुढे सरकत जातं तसं तसं त्याच्यामध्ये परत नालपण येतं, अल्लडपणा येतो, हट्टीपणा येतो. मी म्हणतो तेच व्हायला पाहिजे, हा हट्ट म्हाताऱ्या लोकांमध्ये पाहायला मिळतो. आणि तो पुरवणं तुमचं आमचं काम आहे. आपण सर्वांनीच ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आपल्या आईवडिलांना जास्तीत जास्त सुख कसं देईल, त्याची सेवा कसं करता याचं भान ठेवलं पाहिजे. अन्यथा नियतीचा खेळ फार वेगळा असतो. तुमच्या आईवडिलांना तुम्ही जर न्याय देऊ शकणार नसाल तर त्याच्यापेक्षा बदतर अवस्था तुमची होणार काही शक्य नाही. आपली मदत निश्चितपणे भेटला. जय महाराष्ट्र.